गाढव मुक्त वीटभट्टी प्रकल्पांतर्गत सोलापुरातील 23 गाढवांची सुटका करण्यात आली आहे। 25 मे 2024 रोजी 23 गाढवांची सुटका केली। सोलापुरात 2 वीटभट्ट्या गाढवांपासून मुक्त करण्यात आल्या आहेत। या संदर्भात मागील महिन्याच्या सुरुवातीला एका वीटभट्टी मालकानं वीटभट्टी गाढव मुक्त केली होती। त्याच्या सुटका करण्यात आलेल्या 23 गाढवांमध्ये 5 बछड्यासह त्यांचं पुनर्वसन करण्यात आलंय। 20 गाढव माद्या 3 नर आहेत। 2015 मध्ये कम्युनिटी डेव्हलपमेंट युनिट सांगली येथे वीटभट्ट्यावर काम करणाऱ्या गाढवांसाठी यांत्रिकीकरणाचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला होता। वीटभट्ट्यावर यांत्रिकीकरणाची शक्यता तपासता परिणामी 2 भट्टींमुळे 23 गाढवांना अभयारण्यात आणता आलं। हळूहळू सांगली येथे 2023 पर्यंत 31 वीटभट्ट्यांचं यांत्रिकीकरण सुरू करता आलं। श्री शशिकर भारद्वाज सिनियर सीडीएम सोलापुरात गाढव मुक्त वीटभट्टी प्रकल्प वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। एकट्या सोलापूर जिल्ह्याच्या जवळपास 65 वीटभट्ट्या आहेत। सुमारे 1200 गाढवांना अपुरं अन्न, पाणी, विश्रांतीसह अत्यंत उष्णतेमध्ये वीटभट्टीवर भर टाकावा लागतो। काम करणाऱ्या गाढवांना विविध कल्याणकारी समस्यांचा सामना करावा लागतो, जसं की प्राण्यांची उपेक्षा, मारहाण, आरोग्य हार्सेनमुळे वेदना, अपुरं किंवा खराब पोषण, परजीवी आणि जखमी आजारी जनावरांना काम करण्यास भाग पाडलं जातं। दररोज 9 ते 10 तास काम करण्यास भाग पाडलं जातं। पाठीवर जड विठा ओढल्या जातात, त्यामुळे त्यांना दुखापत होते, ते पांगळे होतात। अखेर सोलापुरातील 2 वीटभट्ट्या गाढव मुक्त झाल्यात। आता 18 कार्यरत गाढवं, यात 5 गाढवं गरोदर आहेत आणि 5 गाढवं त्यांचं उर्वरित आयुष्य आमच्या अभयारण्यात बेलंकी येथे आनंदाने घालवतील। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।